तर अशा प्रकारे आता गणपतीची साफसफाई आम्ही काढलेली आहे. सगळा घरामध्ये पसारा झालेला आहे. भांडी काढलेली आहेत आणि इकडे सौरभ भिंती घासून घेतोय. काळे दे हातात दोन्ही दे. अशा प्रकारे व्हिडिओ काढण्यासाठी ब्रश हातात घे. नाही एवढं मी घेतलेलं आहे. गणपतीची तयारी जोरात चालू आहे. मग आपण चमकल्यावरती घर बी चमकलं बघ. तोंडा फिरव एक ब्रश. हे बघा एवढे असे डार्क पॅच पडलेले आहे. किती वर्ष झाले आपल्याला कलर दिलेला? 2-3 वर्ष. 2-3 वर्ष झाले. तर हे असे डार्क पॅच पडलेले आहेत. त्याच्यावरती जालिम लिक्विड आम्हाला मयुरीने सांगितलेलं आहे. तर ते आम्ही आता यूज केलं आहे अख्ख्या भिंतीला. बघा जवळने तुम्हाला दाखवतो रिझल्ट. हे घासायचं एकदम चांगलं, तुम्हाला गणपतीत उपयोगी येईल. आणि एवढा पॅच घासते आता पुसून घेते. बघू शकता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक दिसतोय. इथं मी जास्त घासलेलं आहे आणि इथे जरा कमी घासलेलं आहे. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक दिसतोय. एकदम चिकट फोडणीचे वगैरे डाग किचनमधले, परत फर्निचर बाथरूममध्ये वगैरे चिकट डाग काय काय असतील त्याच्यावरती एकदम जालिम उपाय लिक्विड आहे. नक्की घ्या तुम्ही. या साईडला सगळी भांडी घासून ठेवलेली आहेत आणि आता मांडून घ्यायची आहेत. तर इथं मांडण्या आता पुसून घेतल्यात सगळ्या आणि आता मी मांडून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळी भांडी मांडून रेडी केली होती. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं. तर आज उद्या गणपती येणार आहेत आणि आता डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे. तर आपण काय काय तयारी करतोय, कसं डेकोरेशन करतोय ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कंटिन्यू राहा. चला तर पाहूया. तर तयारी चालू झालेली आहे डेकोरेशनची. सायलीताई खूप सुंदर असं पुसून घेत आहे. चेक करा, हा टेबलवरती गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. नको ना मम्मा, पप्पा काय करतात. तर डॉन आलेले आहेत फायनली मदत करायला. डेकोरेशन काय हेच आहे ना बॅकग्राऊंड. कधी नाही ते आज साफसफाई चालू आहे सायलीची. नीट पोस. 20 रुपये ठरले. 20 रुपयाप्रमाणे 10 रुपये मायनस. आजीला असं मानतात का? कापड चांगलं वापरायचं ब्रँडेड. पैसे द्या ना 20 रुपयामध्ये. हे बघ किती माखलंय, त्याच्यामुळे हे कापड पण चांगले. अजून एक असं व्हाईट कलरचं बघ, एक वरती आणि एक खाली पण होईल. टेबलवर हांतरायला आणि एक भिंतीला माग आहे का त्याच्यामध्ये. अजून मोठं मोठं.
वहिनीने लय भारी मागवलंय गणपती. मामा कुठे आहे, मामा? स्टेप 1 तयार झालेली आहे डेकोरेशनची. हे भारी वाटतंय. बसलं पाहिजे तेवढं. हा, हे चांगले असेल ना. हे पाठीमागं पण चांगलं वाटेल. पाठीमागं वरून लावून. बघ मी आलं का ते फुलमध्ये? बरोबर आहे मला. हा फुल घ्या मग. चांगलं वाटतं हे पण. हा मग मी तेच इथे सौरभची मस्ती चालली होती आणि बॅकग्राऊंडला त्यांनी गाणी लावली होती. कॉपीराईट पडेल म्हणून इथे मी आवाज म्यूट केलेला आहे. बघू शकता काय चाललंय ह्याचं हारांबरोबर. ते खाल्लं पण मारते. ते किती फ्रेश वाटते. हो एक नंबर मस्त हा. छान शोधून आणलं. शोधलेलं. नाच करते काय घ्यावं लागतंय डेकोरेशन. दादा हो दादा बस करायचं. ह्या दोघांची तोपर्यंत तयारी चालली होती डेकोरेशनची. तर मग मी म्हणलं की उद्यासाठी खोबरं खवून ठेवावं. मग मी खोबरं खवायला घेतलं होतं. इकडे पाहू शकता तुम्ही. हे भांडं मी नवीन मागवलेलं आहे ह्या वर्षी. खूप सुंदर असं ह्याच्याने बारीक असं खोबरं खवता येत होतं. मी प्रयत्न करत होते पण जोर जास्त लावावं लागतं आहे. आणि खोबरं खवून झाल्यावरती बाकीची आवरून घेतलं मी सगळं काही. मला बाहेरचं पण वॉश करायचं होतं. बाहेरचं अंगणामधलं. होते का ना आजच्या दिवसात? चालू आहे. चांगलं धुवून घे एकदम टाकाटक. तर ह्या व्लॉगमध्ये डेकोरेशन साफसफाईचे दाखवले. पुढच्या व्लॉगमध्ये गणपतीचे आगमन दाखवेल. चलो बाय बाय.